फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। काटा पायात रुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना पण तरी ना हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगातील दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू 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 आम्ही खेळत होतो तेव्हा त्याचा तोल गेला। अगं रडू हे घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं, पण पुरे त्या दोघांच्या विवाहाची रद्दबदली करणार असशील तर इथेच थांब। आम्ही ठरवलंय विवाहाचं राहू दे, पण देवव्रता करता तरी त्याची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत। तू निघितून आणि बा पुन्हा इथे यायचं धाडस करू नकोस। जा गप्प बस, निघा। उत्तर द्या ना, कुठे आहात तुम्ही? रघु रत्ना, अहो रघु रत्ना, अहो काय झालं आई? बाबा कुठे गेले? त्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं। नाही, ते बाहेर गेले। बाहेर कुठे गेले? शेजारच्यांकडे गेलेत का? नाही ग, ते गेले दौऱ्यावर। त्यांनी सांगितलं की आईला निरोप दे। अरे देवा, अरे माझ्या कर्मा, ते कसे गेलात तुम्ही? कसलं नशीब फुटकंय माझं, का जाऊ दिलं मी त्यांना? कुठे गेलात तुम्ही? का सांगता, का पाठवलं बाबाला तुम्ही? अरे देवा, आता काय करू? आई, तू का रडतेस? सांग ना. अरे देवा, धाकटी आई, दार उघड ना। मी देवव्रताला नाही पाडलं। धाकटी आई, अगं कार्टे गप्प बस की जरा। भामिनी, भामिनी कुठे आहे? बाबा बाबा सिंधूला आत ठेवलंय का? बाबा सिंधू बाळा, जावई बापू पुढे जाऊ नका, मी तुम्हाला आज जाऊ द्यायची नाही। आपण सिंधूला का कोंडून ठेवलंय तुम्ही? लहान आहे होती। लहान आहे ती? अहो तिनं गुन्हाच तसा केलाय। तुम्ही तिची कड घेऊ नका हा, मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही। मग त्यासाठी तुमचा अवमान करावा लागला तरीही चालेल। अहो वय काय आहे तिचं? हे बघा, चुका होतात लहान मुलांकडून, म्हणून कोणी कोंडून ठेवतं का? ही कसली अघोरी शिक्षा? बाबा बाबा सिंधू बाळा, मी आलोय, मी आहे। बाबा दार उघडा ना। बाबा अहो बाहेर काढावं तिला। नाही, माझ्या मुलीनं शपथ घातलीये मला, तिच्या परवानगीशिवाय मी दरवाजा उघडू शकत नाही। तिची शपथ कशी मोडू मी? आणि माझ्या लेकीनं काय केलंय हो? तुमच्या सिंधूनच भयंकर पाप केलंय, तुम्ही तिला पाठीशी घालू नका हा। तुमच्या ह्या लाडाकोडानच हा दिवस बघावा लागतोय। बरं ते राहू दे, रानडे काय म्हणाले ते सांगा। बघा, हे असंय सगळं।
आधीचं चांगलं स्थळ तुम्ही तुमच्या कर्मानं घालवलं आणि आत्ताचं हे स्थळ हिनं हिच्या कर्मानं घालवलं. माझी भामिनी किती काय काय सहन करेल हो. भामिनी कुठे? आहे आज भोपाळला भरवतीये. दार उघडा ना बाबा. बाप्पा, मला धाकट्या आईने इथे कोंडून ठेवलंय. ती म्हणाली की आज तुला काही जेवायला नाही मिळणार, आज उपाशीच राहायचं. हीच तुझी शिक्षा. मला धाकट्या आईने बाबांनाही भेटू दिलं नाही. चालेल मला, मी राहीन उपाशी, पण तू देवव्रतला बरं कर ना. मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी देवव्रताला नाही पाडलेलं. तुला तर सगळंच माहिती आहे ना. मी तुझ्याकडे कधी कधी काही मागत नाही, पण आजच्या दिवस माझं एक ऐक ना. मी तुझं सगळं ऐकेन, तू जे म्हणशील ते मी करेन, पण तू देवव्रताला बरं करशील ना रे. हिंदू देवव्रत? देवव्रत? नाही नाही, उठू नकोस, पडून जा. सावकार. कसं वाटतंय रे बाळा आता? काकू, हिंदू कुठे? नाव घेऊ नकोस तिचा. अरे तुला कळत कसं नाहीये? तिच्यामुळेच हा जीवावरचा प्रसंग ओढावलाय तुझ्यावर. अपशकुनी आहे ती सिंधू. इथे तिचा बाप तिच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन येतोय आणि दुसरीकडे ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या जीवावर उठली आहे. अवलक्षणी आहे पोर. आप्पा, अहो आत्ता शुद्धीवर येतोय तो. आप्पा आजोबा, सिंधूनं काहीच केलं नाहीये. माझा मीच पडलो. तू गप्प बस. एक शब्द बोलू नकोस तू. मार्तंडराव, तो काय सांगतोय हे ऐका तरी. बोल बाळा, काय सांगत होतास तू? सिंधूनं मला नाही पाडलं, माझाच टोल गेला आणि मीच पडलो. काय झालंय देवव्रता? तिने जोरात झोका घेतला होता का? नाही आजी, तिनं काहीच केलं नव्हतं. आम्ही दोघं गप्पा मारत झोका खेळत होतो. ती म्हणाली लग्नानंतर ती सगळ्यांचा स्वयंपाक करणार, तिला आवडतो. मी म्हणलं मला पोळ्यांची एवढी उंच तळत लागते. आणि ते दाखवतानाच पडलो. बघा, ती एवढीशी पोर आपलाच विचार करून बोलत होती आणि आपण तिचा अपमान करताना एवढासाही विचार नाही केला. पुरे, आता त्यावरून चार गोष्टी सुनवायची गरज नाहीये. हा, आता नातवाच्या काळजीने मी जरा जास्तच बोललो. हो, माझंही चुकलंच जरा. अहो, त्या गंगाधरला सुद्धा किती सुनावलं तुम्ही. विवाह सुद्धा रद्द करून टाकलात. आता काय करायचं? हो, म्हणजे माझं आणि सिंधूचं लग्न नाही होणार? काकू तू सांग ना आप्पा आजोबांना, मला सिंधूशीच लग्न करायचंय, बाकी कोणाशीच नाही. आमची चांगली गट्टी आहे. होईल ना बाळा, सगळं तुझ्या मनासारखं होईल. गजानना, आपल्याला आपण केलेली चूक सुधारायलाच हवी. आपण उद्याच जाऊ गंगाधराकडे. झाल्या प्रकाराबद्दल त्याची क्षमा मागू आणि त्याला बोलणी करण्यासाठी आमंत्रण देऊ. झालं समाधान? आप्पा आजोबा, म्हणजे माझं लग्न सिंधूशीच होणार ना? हा उतावळा नवरा आजारपणात सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे.
अगं ए भामिने, तुझं तुझ्या आईकडे लक्ष आहे की नाही ग? चहा देणार होतीस तू मला. अहो हो हो आलो. सिंधू कुठे आहे? झाला का सिंधू नामाचा जप सुरू? विहिरीवर पाठवलंय तिला पाणी काढायला. मी बघून येतो. अहो अहो आता तुम्ही कुठे चाललायत? न्याहारी करून घ्या आधी, मी वाढायला घेते. अहो जावई बापू, धर्मपत्नी काय सांगून गेली? ऐकलं नाही का? सिंधू असती तर बरं झालं असतं. काही गरज नाहीये, तिचं बघू नंतर. आधी तुम्हाला जे सांगितलंय ना तेवढं करा. गंगाधर पंत आहात का घरात? मार्तंडराव, दादा तुम्ही इथे? आता भामिनी ग, पाणी आण ग. मार्तंडराव बसा. अरे अरे राहू दे, काही गरज नाही आहे त्याची. दादा आमच्या सिंधूकडून भयंकर अपराध घडला. पण तिला शिक्षा नका करू. देवावरच कसा आहे आता? गंगाधर पंत, अहो तुम्ही माफी मागायची काही गरज नाहीये. खरं तर आम्हीच तुमची माफी मागायला हवी. आणि त्यासाठीच आम्ही आलोय तुमच्याकडे. काय म्हणताय तुम्ही मार्तंडराव? अहो देवव्रत आता बरा झालाय आणि शुद्धीवरही आलाय तो. गंगाधर पंत, काल रागाच्या भरात आम्ही तुम्हाला नको नको ते बोललो. यात सिंधूची काहीही चूक नाहीये. देवव्रत काल शुद्धीवर आला तेव्हा त्याने आम्हाला सर्व काही सांगितले. आम्हाला आमची चूक कळली आहे. तो सिंधूचा काहीही दोष नाहीये. खरं सांगताय? हो, पण देवव्रत पडल्यामुळे सगळेच एवढे हवालदिल झाले की, आणि आप्पांचा जरा जास्तच त्याच्यावर जीव आहे म्हणून. हो हो, मी समजू शकतो. तुम्ही बसा ना. भामिनी अगं, चहा आण. हो नाही, तुम्ही आमचा पाहुणचार नाही करायचा. तुम्ही आमच्याकडे यायचं आणि खास रानड्यांच्या पद्धतीने पाहुणचार घ्यायचा. हो आता सोयरीक जुळणार आहे आपली. म्हणजे मला कळलं नाही. अहो जावई बापू, तुमच्या लक्षात आलं नाही का? सिंधूला त्यांच्या घरची सून करून घेण्याबद्दल बोलतायत ते. हो का? अरे अरे, माफ करा. अरे अरे उठ, सारखी माफी कसली मागतोय? हो तुम्ही आणि गजानन आता व्याही होणार आहात. हा, आमचे नातेवाईक होणार आहात तुम्ही. एक काम करा, आता रक्षाबंधनानंतर एकदा घरी या, म्हणजे आपण बोलणी करू. मी लेले गुरुजींना पण बोलवतो. हा, सगळं एकदा नक्की करून टाकू. हो, लेले गुरुजी नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही. नाही म्हणजे
मला म्हणायचं होतं की एवढं सगळं घडून सुद्धा तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवताय तर पत्रिका जुळणारच ना असं म्हणायचं. मग या घरी हा वाट बघतो. येतो. हो, कसला धोका, कोणापासून धोका? आणि दामोदरच्या जीवाला धोका आहे म्हणजे काय? तुला काही स्वप्न वगैरे पडलं की काय? का दृष्टांत झाला? हं? अगो, तुझ्याशी बोलतोय मी, भिंतीशी नाही. मामनजी, कसंही करून यांना निरोप पाठवा ना, किंवा विलास भाऊजींना पाठवता का तुम्ही? काय झालं? माझ्या नावाचा उद्धार का चाललाय? भाऊजी, तुम्ही यांना जाऊन भेटून येता का? किंवा जमल्यास कुणासोबत तरी निरोप पाठवा. त्यांना म्हणावं लवकरात लवकर घरी या. तुम्हाला वेळ लागलाय का वहिनी? इथे मी पोलिसांपासून आणि कोणाकोणापासून जीव वाचवत पळतोय. सारखी लोकांची नजर चुकवावी लागते आणि तुम्ही आता म्हणताय घरात उठून मी दादाला शोधायला जाऊ? हो भाऊजी, गरजेचं आहे म्हणून सांगते हो मी. मी जाणार नाही. दादाच्या समोर गेलं की तो तत्व, मूल्य आणि जबाबदाऱ्यांबद्दल सांगायला लागतो. मला काही हौस नाही आली स्वतःचा अपमान करून घ्यायची. भाऊजी, भाऊजी असं नका करू, मी विनंती करते, ऐका हो माझं. हो तर हात जोडते मी तुमच्या समोर. हो खरंच त्यांच्या जीवाला धोका आहे. काही जीवाला धोका बिका नाहीये, कळलं ना? मला समजतंय सगळं. काय गो, माहेरी जायला मिळावं म्हणून सगळी नाटकं चालली आहेत ना तुझी? तसं काहीच नाही हो मामनजी. मग एक शब्द बोलू नकोस. लाप, 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 लाप. का रे, आता कुणाला लुटून आलास? हं? अरे हे धंदे बंद कर बाबा, नाहीतर एक दिवस स्वतःच्या आणि आमच्या गळ्याला फास लावशील तू. राम राम राम. काही फास बीस लागत नाही कोणाच्या गळ्याला. आणि तुम्ही जरा नीट बोलत जा माझ्याशी. आणि मी असं तसं कोणाच्याही तावडीत सापडत नसतो. माझ्या वस्तूंना कृपा करून हात लावू नका म्हणजे झालं, नाहीतर माझे साथीदार तुमच्या जीवावर उठतील. तेवढं सांभाळा म्हणजे काही होणार नाही. आणि वहिनी, तुमचं रडून बिडून झालं असेल ना तर जेवायला वाढा, भूक लागली मला. अगो, ऐकलंस का नाही? जेवायला घाल त्याला. राप, 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 राप. राप, 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 राप. अगं, तुला वेळ काळाचं काही भान आहे की नाही? अगं, तू काय बोलत होतीस लेले गुरुजींबद्दल तिकडे? सगळा घोळ करून ठेवला असतास ना. अगं, पटकन लक्षातच नाही आलं माझ्या. पण ते जाऊ दे, मला तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचंय. आता आणखी काय बोलायचंय? होतंय ना सगळं तुझ्या मनासारखं? आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, अशी गत झालीये बघ तुझी. रानड्यांचं स्थळ सिंधूसाठी अगदी आपण होऊन चालत आलंय. आता एकदा का ही ब्याद या घरात नटळली की तुम्ही दोघं अगदी राजा राणीचा संसार करायचं. सुखाने संसार करायला सुद्धा ऐपत लागते. माझी डोळी सतत फाटलेली, या असल्या दळभद्री घरात कसला आलाय सुखाने संसार? स्वतःच्या कर्मानंच ओढवून घेतलंयस हे सगळं. तू जर काही नसते उद्योग केले नसतेस ना तर चांगल्या घरात पडली असतीस. समजलं ना? मला शिकवतेय. आई, किती वेळा ऐकवणारच मला ही एकच गोष्ट? तर तो विषय नको आता. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तुला कालच सांगणार होते, सिंधूनं देवव्रताला पाडून जे प्रकरण केलं त्यात राहून गेलं. काय सांगणार होतीस? सांग बरं लवकर. अगं, लेले गुरुजींनी मला सांगितलं की सिंधूच्या पत्रिकेत त्रिपाद दोष आहे म्हणे. त्रिपाद दोष म्हणजे काय ग? म्हणजे सिंधूच्या विवाहानंतर तिच्या सासरी कुणा एका व्यक्तीचा मृत्यू जर उत्तर किंवा पूर्व भाद्रपद मासात झाला तर ती व्यक्ती आणखी 3 व्यक्तींना बरोबर घेऊन जाईल. अरे माझ्या कर्मा.
भोळी ग भोळी तू. अगं तो लेले गुरुजी म्हणजे अट्टल लुटारू आहे बघ. अडलेल्या नडलेल्यांना असेच काहीतरी दोष सांगतात आणि त्यांच्याकडून पैसे लुटायचा धंदाच आहे त्यांचा. तू काही काळजी करू नकोस. तसं नाही ग आई. पण आता लेले गुरुजींसारखा पत्रिकेचा उत्तम अभ्यास असणारा पुण्यात दुसरं कोण आहे सांग ना. आणि समजा जर हा दोष खरा निघाला तर कुणी सांगावं. आणि त्याची शांती बिंती करायला ना फार पैसे लागतात. आणि ह्या पोरीवर एवढी उधळपट्टी करायची ना माझी तयारी नाहीये. उगाच ऋण काढून सण करायला सांगितलंय कोणी. नको करू मग शांत भिंत. कशाला हवी आहे. असंही ही संक्रांत रानड्यांवरच आहे ना, आपल्यावर तर नाही ना. मग जाऊ दे की. काय ग आता कसला विचार करतेस एवढा. अगं आई, पण उद्या जर रानड्यांकडे खरंच काही घडलं आणि त्यांना नंतर जर त्याचा शोध लागला तर लेले गुरुजी हात वर करतील आणि आपण नाहक फसू. हे बघ, ह्या जर तरच्या गोष्टी आहेत ना त्याला काही अर्थ नसतो. माणसानं नेहमी आजचा विचार करावा. तू जे करतेस ना ते अगदी योग्य आहे बघ. काहीच काळजी करू नकोस. सिंधूचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.